ते खरं प्रेम आहे का? अरे या जगामध्ये खरं प्रेम आहे का या विषयावर आपण बोलणार आहोत. आणि या विषयावर बोलल्यानंतर मी तुम्हाला सांगतो मी प्रेम आहे का, म्हणजे माझी स्वतःची रेस स्टोरी सांगतो मी आणि मला ती शेअर करायची वाटते असं मला वाटतं. तरी विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस मी 12वी-13वीला असताना त्यावेळेस एका मुलीवर माझं प्रेम जडलं आणि प्रेम असं प्रकार केलं. मी इतकं बेफाम होऊन गेलो होतो की ते फॉर्म मला कळत नव्हतं. मी दुसरं काही दिसत नव्हतं, मला फक्त बस प्रेम दिसत होते आणि मुलगी दिसत होती. परंतु ज्यावेळेस आपण पैसा असतो अडकाचा, माझ्याकडे पैसा होता, चांगल्या प्रकारे कपडे होते, चांगल्या प्रकारे पैसा वगैरे कपडे असताना सर्व काही माझ्या भक्कम बाजू झालेल्या होत्या. त्यावेळेस मला म्हणजे भाव देणारे, किंमत देणारे, इज्जत देणारे, अस्तित्व, आत्मसन्मान सर्व जगामध्ये महत्वाचं असेल तर अस्तित्व, आत्मसन्मान, आत्मविश्वास या गोष्टी पाहिजे. ज्या माणसाला किंमत जर नसेल ना तिथं थांबू नका. जिथं किंमत नाही, इज्जत नाही, तिथं सुधाम नाही आणि तुम्ही सुद्धा राहू नका. तुम्हाला सांगतो मी या विषयामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस माझ्यावर बाजू आली, ज्यावेळेस माझ्याकडे आर्थिक अडचण होती, म्हणजे माझ्याकडे गाडी ज्यावेळेस पद्धतीने होती, ज्यावेळेस माझे कपडे, ज्यावेळेस सर्व काही माझ्याकडे होतं, त्यावेळेस सर्व काही माझ्या बाजूने बाजू होता. मी ज्याला मी हात लावेन ते सोनं व्हायसारखं असं वाटत होतं आणि ते सोनं झालेच पाहिजे या पद्धतीने. ज्यावेळेस माझ्याकडे टीम आली ना भगवंताची, ज्यावेळेस माझ्यावर टेम आला ना, त्या टेम आल्यानंतर कोणी साथ देत होती. भावाने सुद्धा फाट पिळून दिली होती, आई वडिलांनी सुद्धा फाट पिळून दिली होती, मात्र माझ्यावर कोणी विश्वास टाकला नाही. ज्यावेळेस मला जॉब लागला होता 12वी नंतर, मी ज्यावेळेस फर्स्ट इयर होतो ते फर्स्ट इयर असताना मला जॉब लागलेला होता. परंतु जॉब लागला असताना सुद्धा मी एक मुलीच्या प्रेमामुळे तिच्या एका म्हणून म्हणतो पहिली बाजू करिअर आधी का मुलगी आधी का लग्न आधी, म्हणजे करिअर आधी का मुलगी आधी. तुम्हाला सांगतो कोणी जगामध्ये प्रेम नाही आहे. जर जगात जर खरं प्रेम असेल तर ते आई वडिलाचं आहे, हे मान्य माझ्या अनुभवातून सांगतो. ज्यावेळेस मी प्रेम प्रकारातून लग्न केल्यानंतर 2-3 वर्ष म्हणजे पत्नीला माझी वाट बघितल्यानंतर 3-4 बघितलं. आता हा 1 वर्ष झाला तरी लागत नाही, 2 वर्ष झालं तरी लागत नाही. परंतु त्या स्त्रीसाठी मी ज्यावेळेस मला जॉब लागला होता, मी कंडक्टरला मला सिलेक्शन झालेलं होतं माझं. परंतु सिलेक्शन झाल्यानंतर सुद्धा मी बायकोला विचारलं, पत्नीला विचारलं, म्हणजे प्रेम म्हणजे माझं प्रेम नंतर मग लग्नानंतर मग पती पत्नीमध्ये जे संबंध मिळवले होते. परंतु तुम्हाला सांगतो मी हे लग्न केल्यानंतर ज्यावेळेस मी विचारलं पत्नीला की मी कंडक्टर जॉब लागलेला आहे, मी खरं का? ज्यावेळेस जॉब होता माझ्याकडं, परंतु जॉब मला आवडत नव्हता. कारण की जॉब असताना माझ्याकडे सगळं किंमत देणारे लोक होते आणि ते जॉब बघून माझ्या प्रेमिकाने माझ्यासोबत लग्न केलेलं होतं आणि नंतर त्या गोष्टी करतो. परंतु हे काय माझ्याकडे जॉब होता म्हणून प्रेम केलेलं होतं, म्हणून म्हणजे जॉबच होतं. मला याच्यात एकच प्रश्न तुम्हाला आहे, हे खरं प्रेम आहे का? खरं प्रेम नाहीये मित्रांनो, खरं प्रेम नाहीये जगामध्ये, खरं प्रेम नाही. तुम्हाला कळण्याची विनंती आहे की जगामध्ये प्रेम नाही. ज्यावेळेस मी तो जॉब सोडला, लग्न केल्यानंतर मी जॉब सोडण्याचा निर्णय करा, कारण की त्या जॉबमध्ये मला रम वाटत होता. मला खरंच होतं ती एमपीएससी करत. मी जॉब सोडल्यानंतर लग्न केल्यानंतर जॉब सोडून दिला कंडक्टरचा आणि मला एमपीएससीचा अभ्यास करायचा होता. परंतु एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मला काहीतरी माझं वेगळं काहीतरी ध्येय होतं. ध्येय काय पूर्ण करण्यासाठी मी वेगळे मार्ग लागले होते. परंतु ज्यावेळेस जॉब सोडला, ज्यावेळेस मी अक्षरशः त्याच्यानंतर एक मुलगी सुरू झाली होती मला 6 महिन्याची. अक्षरशः तुम्हाला सांगतो मी विद्यार्थी मित्रांनो, 6 महिन्याचं लेकरू सोडून ते प्रेम कुठे केलं? 6 महिन्याचं ज्या स्त्रीनं 9 महिने 9 दिवस ज्या बाळाला पोटात सांभाळलं, ज्या बाळाची दयाने आली, त्या बाळाच्या सुद्धा त्या मुलीला सुद्धा सोडून दिलं आणि मला सुद्धा कशी परिस्थिती असेल. आणखी मी परत 6 महिन्याची मुलगी सांभाळत, दुसरीचं काम करत, हातामध्ये कोयता दोरी घेऊन स्वतः जे कष्ट करायला लावले ते कष्ट ज्या अडचणीमध्ये निघाले, जे विचार जे घडलं ना माझ्यासोबत ते मी शब्दात नाही सांगू शकतो. इतकं काही मोठी गंमत माझ्याबरोबर घडली. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आणि अशी अडचणीमध्ये आलो, त्या अडचणीमध्ये आतापर्यंत. परंतु हे युट्यूब चॅनल करण्याचा प्रयत्न म्हणजे एक मनामध्ये कोणी तळमळ आहे, काहीतरी आपले विचार बाहेर जातील, जेणेकरून कोणी ज्या चुक्या मी केल्या त्या चुक्या नवीन मित्रांनी करू नये. कारण की ह्या विषयावर म्हणलं आपण हा व्हिडिओ शेअर करा आणि चांगल्या पद्धतीने मी हा व्हिडिओ तयार करतो. म्हणून म्हणतो ज्यावेळेस नोकरी सोडली, जॉब सोडला, आता पत्नीने मला सोडून दिलं आणि त्यावेळेसच मुलीचं 6 महिन्यात असताना मुलीमध्ये सांभाळण्यासाठी माझा वेळ गेलेला आहे. त्यावेळेस झाले आता 2017 ते 2018 पासून आजपर्यंत सुद्धा मला असा कालावधी भेटलेला आहे. कारण की आई वडील म्हातारे असते, त्यांना ती एक परिस्थिती, त्याला सांभाळ करणं, त्याच्यानंतर 6 महिन्याच्या मुलगी त्याला सांभाळ करणं, ह्या गोष्टीमध्ये आतापर्यंत सुद्धा मला अभ्यासाला वेळ भेटलेला नाही आता सुद्धा. कारण की काय म्हणतात ना, गेलेली वेळ सुद्धा भान
गेलेला प्राण कधीही परत येत नाही, कारण की ज्यांनी वेळ वाया घातली उद्याकडे तुमचं आयुष्य वेळ वाया घालेल असं म्हणतात ना. कारण की आज तुम समय बर्बाद कर रहे हो, कल समय तुम्ही बर्बाद करते का, ह्या पद्धतीनुसार असा विषय आहे. परंतु विद्यार्थी मित्रांनो, वेळ वाया घालू नका, मुलीच्या प्रेमात पडू नका. खरं प्रेम कोणी नाही. ज्यावेळेस बायकोन सोडलं त्यावेळेस भावान सुद्धा पाठ फिरवली. जे माझे मित्र होते त्यांनी सुद्धा, जे मित्र होते सर्व माझ्या, मी ज्या रस्त्याने जात होतो त्या रस्त्यानं कुठेही जाण्यासाठी मार्ग दिसत नाही. मला बघून सर्व काही जवळचे लांबचे नातेवाईक पुढचे मागचे सर्व कोणी मला रस्ता सोडत होते. मला कोणी सख्खे बहिणी असो कोणत्या गोष्टी असो सर्व फक्त मला बघून दूर बघत होते. फक्त ज्या वेळेस फक्त कोणी मदत जर केली असेल ती आणि जगात जर खरं प्रेम असेल ना ते फक्त आई वडिलांच्या प्रेमाशिवाय जगात प्रेम नाही मित्रांनो. जगात प्रेम. तरी सांगतो, एक कविता मला शेअर करायची आहे. ती कविता शेअर करण्यासाठी मला तुम्हाला आवर्जून माझ्या जन्मशी मी निगडीत करतो. लेखक वगैरे कोण आहे ते मला सांगतात. अरे पावसात आला